वचन दिले तू मला या नव्या मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे प्रेक्षकांनो. असा जबरदस्त धडाकेबाज भाग आहे ना आजचा आणि समाजाची एक रियालिटी दाखवली आहे त्याने. आता आजचा हा भाग बघून नक्की काय वाटतं ते कमेंट करून कळवा हां तुम्ही. आणि हो, वचन दिले तू मला मालिकेचे दररोजचे भाग आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा. पद्मा स्वतःला वाचवण्यासाठी ऊर्जाची मदत घेते. ऊर्जाच्या पाठीमागे ती तडून बसलेली असते, घाबरलेली, बेदरलेली. आणि विक्रमचे मित्र तिला परत घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. पण आता त्यांचा सामना करावा लागतो तो ऊर्जासोबतच. कारण ऊर्जाच्या रागाचा ज्वालामुखीसारखा असा काही उद्रेक झालेला असतो. आधी तरी ऊर्जा त्या गुंडमवाली वृत्तीच्या त्या विक्रमच्या मित्रांना कायद्याची भाषा बोलून दाखवते. पण कसं आहे ना प्रेक्षकांनो, कायदा जणू काही आता त्यांच्या खिशात आहे असंच ते वागतात. आणि पुन्हा त्या मुलीवरती तुटून पडणार. आता मात्र ऊर्जा एकेकाला कच्चा फाडून खाते. असा काही त्या विक्रमच्या मित्रांना ती चोप देते ना, एकेकांची चांगली हाडच खिळखिळ करते. आता बाकी सर्वच जण जे मदतीला धावून यायला हवेत ते सर्वच लोक बघ्याची भूमिका घेतात. प्रेक्षकांनो, ही गोष्ट खरंच इतकी लाजिरवाणी आहे ना. प्रत्यक्षात सुद्धा अशा काही घटना आहेत जिथे लोक फक्त फोन काढून व्हिडिओ शूट करतात आणि बघ्याची भूमिका घेतात. खरंच या सिरियलने आपल्याला एक वेगळीच रियालिटी दाखवली आहे. म्हणजे अन्यायाविरुद्ध लढायला हवं ते त्यांनी शिकवले. आता ऊर्जाच्या हातून एवढा कुत्र्यासारखा मार खाऊन सुद्धा ती मुलं सतत उठून तिच्यावरती वारच करत असतात. पण ऊर्जा ही काही कमी नाही या, वाघीण आहे वाघीण. एकेकावरती अशी काही तुटून पडते, असे काही वार करते ना की चांगलीच चांबडी सोलून काढते. पण वाईट आणि विकृत वृत्तीच्या त्या माणसांना मारल्यानेही काही फरक पडत नाही. शेवटी आता दोघं जण एकत्र येतात. एकीकडे पद्माला त्यांनी डांबून ठेवलेलं असतं आणि दुसरीकडे ऊर्जाला ते पकडून ठेवतात. आता ऊर्जाची ताकद त्यांच्या पुढे जरी कमी पडत असली तरी ही वाघीण आहे. या असल्या विकृत बुद्धीच्या लोकांना फाडून तर खाणारच ना. तसेच ती त्या गुंडमवाले मित्रांच्या पेकाडात लाथ घालते आणि तिथेच नेमकं हजर होतो तो म्हणजे शौर्य. आता ऊर्जा ज्या मुलीसाठी लढते ती मुलगी दुसरी कोणी नसून पद्मा आहे. त्याच्या घरात काम करणारी मुलगी. शौर्यने एवढं तरी ओळखलंय. इतक्यातच नेमकं ऊर्जाच्या मदतीला धावून येतो तिचा मित्र, तो म्हणजे मंगेश. पटकन ऊर्जा त्या मित्रांच्या डोळ्यांमध्ये रंग फेकते आणि तो रंग उधळताच ते डोळे चोळत बसतात. आणि इतक्यातच संधी साधून ऊर्जा पद्माला वाचवण्यासाठी मंगेश सोबत पाठवून देते. शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो. एवढ्या सगळ्या तुफान गर्दीमध्ये ऊर्जा एकटीच असते जी त्या माणसांसोबत झुंजत येते. पद्मा तर आपल्या हातून निसटून गेली, पण जिच्यामुळे गेली तिला आता सोडायचं नाही असं त्या चौघांची भूमिका तयार होते. आणि बाकीचे तिघजण ऊर्जाला असं काही पकडून ठेवतात की ऊर्जाची ताकद कमी पडत असते त्यांच्या तिघांच्या ताकदीपुढे. आता विक्रमचाच एक मित्र ऊर्जाला धमकावतो की आमच्या पुढे कायद्याची भाषा बोलतेस का. आता तीच कायद्याची भाषा काय असते ना दाखवतो तुला. ज्या क्षणी तो लाठीने तिच्यावरती वार करतो ना त्या क्षणी ती एका हातातच लाठी पकडून ठेवते आणि पुन्हा एकदा त्याला कायद्याच्या भाषेतच समजावते. तोपर्यंत त्या मवाल्यांना अद्दल घडवण्यासाठी आपला शौर्य सुद्धा तयार होतो. कलम 351. भर पब्लिकमध्ये तू एका मुलीला धमकावतोयस. तेव्हा तो आता त्या धमक्यांना तर भीक घालत नाही, उलट तो चोराची लाठी उगारतो. त्याच सेकंदाला ऊर्जा आजूबाजूच्या लोकांना जागं करण्याचा प्रयत्न करते. पण आता काय करणार ना, त्यांनी पण डोळे आणि कान झाकूनच घेतलेत. ऊर्जा सगळ्यांना तटावते सुद्धा की अरे तोंड काय बघत बसलात माझं. उद्या तुमच्या या बहिणींवर अशी वेळ आली तर व्हिडिओ शूट करत बसणार आहात का. एकंदरीत ऊर्जाचं बोलणंही साहजिकच आहे. पण आता डोळे आणि कान बंद करून घेतलेल्या माणसाला नेमकं जागं करायचं तरी कोणत्या पद्धतीने. जेव्हा वेळ स्वतःवरती येते ना तेव्हाच त्या लोकांची अक्कल ठिकाणावर येते. पण तोचपर्यंत ऊर्जाच्या मदतीला धावून येतो तो म्हणजे शौर्य. आता विक्रमच्या त्या मित्रांना शौर्य असा काही चोप देतो ना, ऊर्जाचा हात पकडून तो तिला पुढे घेऊन येतो आणि त्या गुंडांना धमकावतो की देवीच्या पाया पडायचं असतं, तिच्यासोबत लढायचं नसतं. शौर्याच्या याच एका हिमतीने ऊर्जाचं मन जिंकलेलं असतं. ऊर्जा त्याच्याकडे पाहतच राहते. खूप वेळ ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. आता मनातच
शौर्यने ऊर्जाच्या हिमतीला दाद दिलेली असते, सलाम ठोकलेला असतो. पण इतक्यातच एक गुंडमावाले उठायचा प्रयत्न करतो. त्याच सेकंदाला शौर्य त्याच्या अंगावरती धावून जातो. इथे फुटपाथवरती तुमच्यासारख्या गुंडमावाल्यांना बाकीचे इथले लोक घाबरत असतील, मी नाही. शौर्याच्या त्या एका वाक्यानेच ऊर्जा त्याच्यामध्ये हरवूनच जाते. एवढा वेळ ऊर्जाने त्या मवाल्यांना चोप तर दिला होता, पण तेव्हा त्यांची अक्कल ठिकाणावर आली नाही. पण ज्या सेकंदाला त्यांनी शौर्याला हलक्यात घेतलं ना, शौर्याने चांगली त्यांची हाडच खिळखिळा केली. आता ते चौघेही पुढार पाय लावून तिथून पळत सुटतात. त्या सेकंदाला ऊर्जा त्यांच्यावरती धावून जाते आणि म्हणते की पळून जरी गेलात ना तरी एकेकाला शोधून जेलमध्ये टांबेनच मी. आणि बाकी सगळ्या लोकांची ती अशी काही फजिती करते की झाला का व्हिडिओ बनवून, झालं सगळं बघून झालं. 100 लोकांमध्ये बघ्याची भूमिका घेता आणि पाठीचा कणा असलेला पुरुष तो फक्त एकच. ऊर्जाचा त्या लोकांवरती इतका संताप होतो. एका मुलीवरती अत्याचार होत असताना तुम्ही काय करणार, तर फोन काढून व्हिडिओ शूट करणार. याला म्हणतात का पुरुष प्रधान संस्कृती. अत्याचार कोणावरती होणार, मुलींवरती. ते सगळं सहन कोण करणार, तर मुलगीच. आजूबाजूचे लोक काय म्हणतील म्हणून विचार कोण करणार, तर फक्त मुलगीच. आणि तुम्ही लोक काय करणार, तर फक्त बघ्याची भूमिका घेणार. आता ऊर्जा इतकं टोकाचं बोलत असते आणि त्या लोकांची कान उघडणी करण्याचा प्रयत्न करते. पण खरंच प्रेक्षकांनो, यांनी रियालिटी दाखवली आहे आपल्याला. समाजामध्ये प्रत्यक्षाने असंच होतं ना. जर त्याच एका मुलीवरती जिच्यावरती अत्याचार झालाय तिच्यावरसाठी जर अख्खा समाज एकत्रित आला तरी कायदा खिशात घेऊन फिरणारे लोक तरी काय करणार आहेत. शेवटी त्यांना झुकावं तर लागेलच ना. पण त्यासाठी समाज संघटित होण्याची गरज आहे आणि त्याचाच धडा आपल्याला या मालिकेने दिलाय. शेवटी या सगळ्या समाजावरती चिडून स्वतःच्या मनातला उफाळून आलेला राग व्यक्त करून ऊर्जा रागातच बाजूला जाते. त्या क्षणी पटकन शौर्य तिचा पडलेला जो काळा कोट आहे तो घेऊन येतो. ऊर्जा त्याची माफी मागते की सॉरी, म्हणजे मनात आले ते सगळं बोलून टाकलं, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा. उलट शौर्य तर मनातच सलाम ठोकतो तिला आणि तिचं कौतुकही करतो. अहो तुम्ही कशाला मला सॉरी बोलताय, उलट तुम्ही बेधडकपणे भिडलात. तुमच्यासारख्या धाडशा मुलीचं कौतुकच व्हायला हवंय. अहो तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यासाठी धावून गेलात. खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. बाय द वे तुम्हाला लागलं तर नाही आहे ना. शौर्यला काळजी वाटते. तेव्हा ऊर्जा सांगते की अहो आम्ही स्त्रिया, आम्ही शरीराने तितक्याच मजबूत असतो. लागतं ते फक्त आमच्या मनाला. आणि तेव्हाच सगळ्यात जास्त लागतं जेव्हा पुरुष अशा सिच्युएशनमध्ये शेपूट घालून उभे असतात. शी, हा एक प्रसंग ऊर्जाला इतका लाजिरवाणे वाटत असतो. ऊर्जासुद्धा शौर्याची काळजी करते. तुम्हाला लागलं नाही आहे ना. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही नाही, काय आहे, फायटिंग करायची सवय नाही आहे ना मला, त्यामुळे मसल फुल चालेत, पण होईल नॉर्मल सगळं. आणि तुम्ही मला तू म्हणू शकतास. त्या क्षणी ऊर्जासुद्धा म्हणते की हो, तुम्हीही मला तू म्हणू शकतास. आणि खरंच थँक्यू हा, तुम्ही माझी मदत केलीत. आता शौर्य या एकाच घटनेने आणि ऊर्जाच्या या धाडशी बेधडक वृत्तीनेच तिच्या प्रेमात पडलेला असतो. ऊर्जाला तो पटकन बोलून जातो की मी तुमच्या मदतीला केव्हाही तयार असेन. ऊर्जा त्याच्याकडे पाहतच राहते. ऊर्जा त्याला विचारते की म्हणजे. आता तो पटकन आपली जीभ चावतो, डोक्यात एक टपली मारतो आणि मग शब्दांची फेरफार करतो की नाही म्हणजे माणसाने एकमेकांची मदत केली पाहिजे ना. तेव्हाच ऊर्जाच्या मनातला राग पुन्हा एकदा अनावर होतो. पण मी त्या मुलांना सोडणार नाहीये. जास्त श्रीमंतीमध्ये थेंडावलेली पोरं आहेत ती, आणि जोपर्यंत त्यांना सजा मिळवून देत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि हे नाही करून दाखवलं तर नाव नाही लावणार ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणून. आता शौर्याला कळतं की ही वकील आहे आणि तो तिचं कौतुक करतो की नावाप्रमाणे खरंच ऊर्जा या तुझ्यात. नाही म्हणजे कोर्टामध्ये अनेक वकील तोड चालवताना बघितले, पण हातपाय चालवणारे वकील पहिल्यांदाच बघतोय आम्ही. ऊर्जाबद्दल शौर्याला अजून जाणून घ्यायचं असतं. तो तिची विचारपूस करतो की बाय द वे तू कुठे जॉब करतेस, कोणत्या फर्ममध्ये. तेव्हा ऊर्जा सांगते की नाही रे, फ्रीलान्सिंग करते मी. जॉबचं कसलं काय, म्हणजे जेव्हा मिळेल तेव्हा काम करते आणि काम नसेल तर हे सोशल वर्क. त्यावर त्याला खूप हसू येतं. ऊर्जा तिचं कार्ड देते आणि त्याला सांगते सुद्धा की हे बघ,
कोणत्याही प्रकारची केस असेल तर मी स्वस्तात ती सॉल्व करून देईन. आणि हो, जर जास्तच गंभीर केस असेल तर पैशांमध्ये ॲडजस्टमेंट होईल हा. आता शौर्यला इतकं हसू येतं. आणि का नाही येणार, कारण इतक्या मोठ्या वकिलाचा मुलगा आहे तो, पण स्वतःची ओळख त्याने लपवली ऊर्जासमोर. तो तिला विचारतो की तुला कुठे ड्रॉप करायचं आहे का? तेव्हा ती म्हणते की नाही, आपली 11 नंबर जिंदाबाद. खरं तर पहिल्यांदा जाऊन मला त्या मुलीला भेटायचं आहे, कारण तिची मानसिक स्थिती कशी असेल याची जाणीव ऊर्जाला आहे. ऊर्जा तर तेथून निघून जाते, पण आता शौर्य तिच्या प्रेमात पडलेला असतो. मनातच देवीकडे प्रार्थना करतो की माझ्याही आयुष्यात येऊ देत अशीच ऊर्जा. आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं. आता घरी सोनल आणि मोनल या दोघेही कॉलेजला निघालेले असतात आणि त्यांचे वाद चालू होतात हा. कारण त्या पद्माला हाका मारत असतात. त्यांना जे हवं ते खाऊनच बाहेर पडायचं असतं. ज्या क्षणी मोनल पद्माला हाका मारून साबुदाणा वडा द्यायला सांगते ना, तेव्हा सोनल तिला सांगते की मी तुला हजारदा सांगितलं ना गं की काहीतरी हेल्दी खात जा, नाहीतर फुगशीला. तेव्हा मोनलही गप्प बसत नाही. ती सांगते की बाय द वे, जिममध्ये जाऊन तू फक्त फोटोज तर काढत असते आणि मला बोलायचं नाही या, टुमणे तर मारायचेच नाहीत, कारण माझ्याकडून नाही होत खाण्यावर कंट्रोल. आता त्या दोघी याच एका गोष्टीवर इतका वाद घालतात की शैलेजा दोघींचेही चांगले कान पिळते. तुम्हा दोघींना गप्प बसता येत नाही का? तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या आजीला गोंगाट अजिबात आवडत नाही. आता त्या दोघीही तेथून निघून जातात, कारण शैलेजाने सांगितलेलं असतं की तुमचं टिफिन रेडी करून मी कॉलेजमध्ये पाठवूनच देईन. तेव्हा त्या दोघी निघून जातात. आता इथे शौर्याची आई आणि शैलेजा म्हणजे त्यांची काकू दोघेही इतक्या वैतागलेले असतात. पद्मा कुठे गेले देव जाणे. तिला माहिती आहेत सगळ्यांच्या वेळा. आणि त्यातच आईना जर वेळेवरती नाही जर गोळ्या दिल्या तर अख्खं घर डोक्यावरती घेतील. तिने बोलापुलाला गाठच पडते, कारण अचानकच आईसाहेब तावातावतच बाहेर आलेले असतात पद्माच्या नावाने खड्या फोडत. आता नक्की काय घडलंय पद्माच्या आयुष्यात हे तर त्यांना माहिती नाही आहे. शौर्याची आई आजीला समजावते की पद्माला ना मी सिरकेंकडे पोळ्याचा डबा देऊन पाठवले, ती येईलच इतक्यात, तोपर्यंत मी तुमच्या गोळ्या देते. तेव्हा आजी त्यांना रागातच जाब विचारते की काय गं, तुम्ही डबा घेऊन याल, परंतु कोणत्या वेळी कोणती गोळी द्यायची आहे हे माहिती आहे का तुम्हाला? खरोखरच त्यांनी घर डोक्यावरच घेतलेलं असतं. या दोघींनाही खूपच टेन्शन येतं. इतकं बेजबाबदार वागता ना तुम्ही. आणि हे काय, लग्न घर आहे म्हटल्यानंतर दिवसभर काय नुसता दागिन्यांचा पसारा करून ठेवणार आहात का? हा असला हलगर्जीपणा मला अजिबात चालणार नाही या. आजीचा राग पाहता त्या दोघेही खूपच कांगरून गेलेल्या असतात. तुम्ही एकतर मला न विचारता पद्माला बाहेर पाठवलेत. आत्ताच्या आत्ता तिला फोन करा आणि विचारा ती कुठे गेली आहे ती. आणि त्या तसंच रागात परत फिरतात. आता या दोघींची चांगली शाळा घेतलेली असते त्यांनी. आता इकडे पद्माचा पत्ता काढून मंगेशला फोन करून ऊर्जा नेमकी पद्माच्या घरी येऊन थेट पोहोचते. पद्मा जेव्हा दरवाजा उघडते ती ऊर्जाला पटकन घरात घेते. इतकी कांगरून गेलेली असते, भेदरलेली असते. तेव्हा ऊर्जाच्या ती पटकन मिठीत जाते. ऊर्जा तिला शांत करते, समजावते, तरी पद्मा इतकी रडत असते, कारण तिच्यासोबत इतकी विचित्र घटनाच घडली. तेव्हा ऊर्जा शांततेत तिला विचारते की अच्छा, इथे राहतेस का तू? मी तुला ना 1-2दा आधी बघितलंय, म्हणजे इथून 2 गल्ल्या सोडूनच मी राहते ना. बहुतेक मार्केटमध्ये वगैरे बघितलं असेल मी तुला. तुझं नाव काय आहे? ती तिचं नाव सांगते पद्मा. इतक्यातच नेमकं शौर्याच्या आईचा फोन जातो. तेव्हा ऊर्जा तिला फोन रिसीव्ह करायला सांगते, पण ती खूपच घाबरून गेलेली असते. ऊर्जा तिच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करते की कोण होती ती मुलं, म्हणजे इथे गल्लीतलीच होती की बाहेरचे दुसरे कोणी, आणि तू ओळखतेस का त्यांना? आता ते पूर्णपणे ब्लँक झालेले असते, इतकी सुन्न होते, कारण त्या वाईट घटनेतून ते बाहेरच पडलेले नसते. इकडे मात्र एकीकडे पद्माच्या नावाने आणि दुसरीकडे आजीच्या नावाने शैलेजा आणि शौर्याची आई खड्या फोडायला लागतात. यांनी वकिली सोडली आहे, पण घराचं नुसतं कोर्ट करून ठेवलंय. आणि त्यातले कोण? आपण कारकून. शैलेजासुद्धा रागात म्हणते की हो ना, कशा वागतात ना सासूबाई आपल्यासोबत. शैलेजा म्हणते की एकदाही चांगलं कधी बोललेलं ऐकलंच नाही आहे मी सासूबाईंकडून. तेव्हा ती म्हणते की हो, नाहीतर काय, सतत यांना चुका कोणाच्या काढायच्या असतात, विजयाच्या आणि शैलेजाच्या. ही पद्मा पण कुठे राहिले ना देव जाणे. तिला सगळ्यांच्या सगळ्या वेळा माहिती आहेत. आता यांचं संतापणं सुद्धा साहजिकच आहे, कारण पद्मासोबत नक्की काय झालंय ते अजून तरी त्यांना कळलेलंच नाही आहे ना.
इकडे ऊर्जा पद्माकडे चौकशी करते की अगं फोन उचल ना, कोणाचा फोन येतोय. तेव्हा पद्मा उत्तर देते की मी जिथे काम करते ना तिथला आईसाहेबांचा फोन येतोय. ती विचारते की मी सांगू का आईसाहेबांना माझ्यासोबत नक्की काय झालंय ते. तेव्हा ऊर्जा तिची समजूत घालते की हे बघ पद्मा, जे घडलंय ते कुणालाही आत्ता सांगायची गरज नाही आहे. तू आधी तरी शांत हो आणि हे बघ, घाबरून जाऊ नकोस, मी आहे की नाही तुझ्यासोबत. ती धीरच देण्याचा प्रयत्न करते. ऊर्जा तिला सल्ला देते की तू माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल, आपण त्या मवालांच्या विरोधात कंप्लेंट करूयात. सुरुवातीला तर काही गोष्टींचा विचार न करता पद्मा तयार होते, पण दुसऱ्याच सेकंदाला ती पुन्हा विचार करते तिच्या भावाबद्दल. नाही 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 नाही, मी नाही जाऊ शकत पोलीस स्टेशनला. ताई अगं ती खूप मोठी लोक आहेत आणि जर मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आणि त्यांनी माझ्या लहान सोबत काही केलं तर. आणि ती घाबरून माघार घेते. ऊर्जा आधी तर तिला शांत करते. ठीक आहे, ठीक आहे, तू शांत हो, मी तुझ्यासाठी चहा बनवते. ती किचनमध्ये जाते. आता इकडे विकीने त्याच्या मित्रांना चांगलं फैलावर घेतलेलं असतं. खरंच या विकीसारख्या अशा नराधमाला ना भर चौकात फोडला पाहिजे. आता तो रागाच्या भरातच त्याच्या मित्रांकडून माहिती काढत असतो. ते मित्र घाबरतच सांगतात की एक मुलगा होता, एक मुलगी होती आणि दोघेही वकील होते. आता मात्र याची तंतरते. हा पटकन एक बॉक्स जो आहे तो धाडकन फेकून देतो. सगळा राग जो आहे तो बाजूला काढतो. काय, आता त्या पोरीला जर त्या लोकांनी फूस लावली, चितवलं तर पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल आपल्याला. तेव्हा त्याचे मित्र विचारतात की विकी, तू कशाला घाबरतोयस. अरे तुझे पप्पा आहेत ना आमदार, हँडल करतील की सगळं. हां, जसं काय यांच्या बापाचंच राज आहे. म्हणजे राज तर आहे, पण हा नराधम विकी जो आहे तो लगेचच बोलतो की काय, अरे तुम्हाला अक्कला आहेत का. ही गोष्ट पप्पांना कळली ना तर फोडून काढतील मला. अरे बाबा, मग करण्यापूर्वी विचार करायचा. आधी नव्हती ना माती खायची. आता त्या मुलीपेक्षा याला याच्या बापाचे पॉलिटिकल करिअर खराब होईल याची भीती वाटते. समाजामध्ये नेमकं असंच घडतं ना प्रेक्षकांनो. बघा, कमेंट करा नक्की काय वाटतं तुम्हाला. आपण लोकही असंच तोंडाला कुलूप लावून गप्प बसतो. आता जिच्यावरती अत्याचार झाला त्या लढाईमध्ये वर्षानुवर्ष निघून जातात आणि पुन्हा काय, प्रकरणं थंड होतात. आणि मग या अशा पॉलिटिकल लोकांचं फावतं ना. त्यातलाच एक मित्र विकीला जाब विचारतो की पण हे सगळं तुम्ही भाई लोक का केलं. तेव्हा दुसरा मित्र म्हणतो की भाई, आपण काही नाही केला, या सगळ्याची सुरुवात आधी विकीनेच केली होती. नेमकं तिथे अर्पिताच येते. अर्पिता त्यांना खडसावून जाब विचारते की काय केलंय विकीने. आता मात्र या पाचही जणांची चांगली तातखिळी बसते. इतक्यातच तिला विजयाचा फोन जातो. अर्पिता फोन उचलते. तेव्हा विजया चौकशी करते की अगं अर्पिता, पद्मा तिथेच आहे का अजून. असेल तर तिला पाठव बाई, आमच्या सासूबाईंनी घर डोक्यावर घेतलंय नुसतं. अर्पिताची बोलतीच बंद होते, कारण तिच्या पायाखाली अचानकच बांगड्याच्या फुटलेल्या काचा असतात त्या लागतात. आणि मागे विकी त्याच्या मित्रांना दोन पंत ठेवायला सांगत असतो. खानाखुना करून धमकवतो. अर्पिता खूपच घाबरलेली असते, कारण काय झालंय त्याचा तिला अंदाजच लावता येत नसतो. त्यात काही गोष्टी तिच्या लक्षातही येतात की विकीने किती घाणेरडं कृत्य केलंय ते. तेव्हा अर्पिता त्याला जाब विचारणार. अचानक तिचं लक्ष विकीच्या रूमकडे जातं. तर तिथेच बेडवरती पद्माचं पंजर पडलेलं असतं. ते उचलते ती हातामध्ये आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तिकडून विजया म्हणत असते की बघ बाई, पद्मा आहे का बघ आणि सांग पटकन. सासूबाईंना काय उत्तर द्यावं खरंच कळतच नाहीये. आणि त्यात ती पद्मा ती तर फोनच रिसीव करत नाहीये. अर्पिता ही विजयाला उत्तर देते की पद्माना काकू केव्हाचीच निघाली आहे, थोड्या वेळाने येईलच घरी. तेव्हा विजयाने सुद्धा घर डोक्यावर घेतलेलं असते. इतकी संतापलेली असते, कारण तिच्या सासूबाईच्या रागाला तिलाच सामोरं जावं लागणार आहे. आता मात्र अर्पिता खूपच भडकते आणि विकीला ती जाब विचारत असते की हे सगळं काय आहे. ही पडलेली चेअर, विस्कटलेला बेड, हे पंचर, हे बांगड्या, हे सगळं आपल्या घरात कोणाचंच नाही आहे. आणि जहागीरदारांची वेळ पद्मा इथे आली होती ना. विकी पटकन उत्तर दे, नक्की काय घडलंय. आता मात्र याची तातखिळी बसते. अर्पिताचं लक्ष जेव्हा डायनिंग टेबलकडे जातं तर पोळ्यांचा डबा तिथेच ठेवलेला असतो. आता मात्र विकीला तिने रंग्या हात पकडलेलं असतं. ज्या काही गोष्टी घडल्यात त्याचा तिने अचूक अंदाज लावलेला असतो आणि ती त्याला जाबही विचारत असते. पण याच्या तोंडून शब्द फुटेल तर शपथ ना. आता विकीचा एक मित्र अर्पिताला सगळं सत्य सांगणारच असतो, तर दुसरा त्याला घाबरवून सोडतो, धमकावत असतो.
पण अर्पिता त्याचं चांगलं कानफाट लगावते आणि तो मित्र जे काही घडलं ते सगळं सांगून टाकतो की पद्मासोबत विकीने किती वाईट कृत्य केले. अर्पिता धक्क्याने त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याला जराही लाज नसल्यासारखं काहीच त्याने केलं नाही असा तो वागत असतो. त्याचंच अर्पिताला खूप नवलही वाटतं. इकडे जहागीरदारांच्या घरी शैलजा आणि विजया दोघेही मिळून पद्माविषयी चर्चा करत असतात. तशीही वेळेची ती पक्की आहे. मग ती घरी जाणार होती असं काही सांगितलंही नाही आहे तिने. ती चौकशी करण्यासाठी दिव्याला बोलावून घेते. तिच्याकडे विचारपूस करते. तेव्हा दिव्याही उत्तर देते की मला कसं माहीत असणार. त्यावर विजया रिॲक्ट होते की कसं काय, नाही म्हणजे तासनतास तुम्ही गप्पा मारत असतात ना, तरीही तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा दिव्या सडेतोड उत्तर देते, आई आम्ही फक्त एकमेकीशी बोलतो. आणि तसंही आई, मी ना पूर्वी चाळीत राहत होते पण आता मी इथे राहते. आता दिव्या उलट उत्तर देते म्हटल्यानंतर विजया तिला चांगलेच धारेवर धरते. 1 मिनिट, मी सरळ उत्तर विचारले, सरळच द्यायचं, आवाज नाही चढवायचा माझ्यावरती. ती तुझ्याच इथे कुठेतरी चाळीत राहते म्हणून तुला विचारलं. त्यावर दिव्यासुद्धा खूपच रिॲक्ट करते. आई कसं आहे ना, तुम्ही नीट विचारलं असतं मी नीट सांगितलं असतं. आणि आमच्या आजूबाजूला खूप साऱ्या चाळे आहेत, त्याच्याबद्दल मला माहितीच असेल असं नाही आहे ना. दिव्या इतकं उद्धटपणे बोलते आणि तशीच निघून जाते. विजयाचं काहीच ऐकून न घेता आता शैलजा आहेच आगीत तेल ओतायला. ती लगेचच विजयाला फूस लावते, वहिनी बघताय ना तुम्हाला ती कशी बोलली. आता ही संधीचा फायदा साधून ठिणगीत टाकते की वहिनी ती मोलकरीण घराबाहेर गेले त्याचा प्रॉब्लेम झालाय आणि ही तुमची सून या घरात आली आहे त्याचा तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यावर विजया चिडून बोलते की हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह कसा करायचा त्याचं सोल्युशन आहे माझ्याकडे. इकडे शौर्य त्याच्या फर्ममध्ये गेलेला असतो, जहागीरदारांची फर्म, जिथे त्याच्या वडिलांचं राज चालतं. आता तिथे जाताच त्याला अचानक लक्षात येतं ऊर्जाने दिलेले कार्ड आणि ऊर्जासोबतची पहिली भेट आठवते. त्याचा तो कालातच हसत असतो. इतक्यातच नेमकं हर्षवर्धन त्याच्या असिस्टंटसोबत बोलतच आलेला असतो. त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात आणि हेअरिंगचं जे शेड्यूल आहे ते क्रॉस चेक करून घ्यायला सांगितलेलं असतं. आणि एक गोष्ट बजावून सांगितलेली असते की अमाऊंट जे आहे म्हणजे केसचे जे पैसे घेणार आहेत ते 25% वाढवून घ्या, कारण श्रीमंत लोकांना स्टेटसपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नसतं. आता मला विचारलं ते शेवटचं. आता त्याचं असिस्टंट आणि शौर्य दोघेही फक्त त्याचा होला हो करत असतात. शौर्याला सुद्धा ते काम सोपवतात. एक मोठी जबाबदारी, पेंडिंग केसेसचं फॉलोअप घ्यायला सांगितलेलं असतं. आता शौर्य केबिनमधून बाहेर पडतो. तो विचार करतो की डॅडच्या केसचं फॉलोअप तर होतच राहील, पण ऊर्जाचं कार्ड बाहेर काढून तो विचार करतो आता या केसचं फॉलोअप कसं घ्यायचं. म्हणजे पठ्ठ्या फुलटू लट्टू आहे म्हणायचं. भाग संपतोय, पुढे बघूयात ना. पद्मावर अत्याचार झालाय हे अर्पिताला कळून सुद्धा ती आता स्वतःच्या बापाचं आणि भावाचं आयुष्य वाचवण्यासाठी पद्माचं तोंड बंद ठेवायला सांगते, धमकावते. बघा प्रेक्षकांनो, नाही म्हणजे जे म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे, बाईच बाईची दुश्मन असते. एका केस संदर्भात शौर्य त्याच्या वडिलांसोबत चर्चा करत असतो तेव्हा हर्षवर्धन बोलून टाकतात, क्रिमिनल कोण आणि पीडित कोण हे ठरवण्याचं काम आपलं नाही आहे, ते कोर्ट ठरवेल, आपण फक्त केस लढायची. इकडे ऊर्जाला एक गोष्ट कळून चुकते की आता ही लोक पद्माचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करणार, म्हणूनच ती ठोस पावलंही उचलते. आता तिला मदतीची गरज असते ती म्हणजे शौर्याची, कारण धाडस तर त्यानेच दाखवलं ना. आणि नेमकं कोर्टाच्या दारातच त्या दोघांची धडक होऊन पहिली भेटसुद्धा होते आणि तेव्हा शौर्य तिच्याकडे पाहतच असतो. आता शौर्य ऊर्जाची मदत करेल का पद्मासाठी, तिला न्याय मिळवून देण्यासाठी. ऊर्जाची साथ देऊन कोर्टात तिच्या बाजूने केस लढायला तयार होईल का. नक्की काय घडेल पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.